मुंबईत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला मिळणार आहे। ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आले आहेत त्या पक्षाला अध्यक्षपद द्यायचे। या सूत्रानुसार आता कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अजित पवार गटाला मिळण्यावर एकमत झाले आहे। अध्यक्षपदासाठी 4 जण इच्छुक आहेत, त्यातून एकाची निवड 17 मार्च रोजी होईल। भाजपतर्फे चंद्रकांत पाटील यांनी राजकीय खेळी खेळून अध्यक्षपद आपल्या पक्षाला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले होते। या खेळीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण अखेर मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवर तोडगा निघाला आणि हे पद आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडे आले आहे। आता 4 इच्छुकांमधून एकाची अध्यक्षपदी वर्णी लागेल हे निश्चित। याबाबत तोडगा निघाल्याने मंत्री मुश्रीफ यांना हायसे वाटले असणार यात शंका नाही। तर कोण आहेत अध्यक्षपदाच्या दावेदार? शोभा फराकटे, पूजा दिलीप पाटील, राजकुवर गायकवाड, शैलजा पाटील। कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल भाजप 13, शिवसेना 9, राष्ट्रवादी काँग्रेस 20, काँग्रेस 15, शिवसेना ठाकरे गट 1, जनसुराज्य 5, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट 4।